नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 17.3 सोडवणार आहोत. सोडूया. मित्रांनो, याच प्रश्नासारखा प्रश्न आपण 17.2 मध्ये 7वा प्रश्न सोडवलेला आहे. तर येथे पहा, हा त्रिकोण ABC आहे, काटकोन त्रिकोण आहे. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर घ्यायचं असेल तर सूत्र काय वापरणार आपण? समजा एरिया ऑफ त्रिकोण ABC, या त्रिकोणाचा एरिया काढायचा असेल तर 1/2 पाया गुणिले उंची BC आणि हाईट काय AB. म्हणजे त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ कसं काढणार? 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार केलेला आहे, बरोबर आहे. आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC, म्हणजे त्रिकोण सेम आहे तोच, परंतु आपण बेस काय घेणार आता? AC. हा AC बेस घेऊ तर हाईट काय होईल? हा लंब असल्यामुळे BD हाईट होईल. म्हणजे 1/2 बेस किती घ्यायचा आपल्याला? AC. आणि हाईट काय येईल? या त्रिकोणाची हाईट मग BD होईल. पहा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे, त्यामुळे आपण या दोन व्हॅल्यू इक्वल दाखवू शकतो. म्हणजे 1/2 इंटू BC इंटू AB बरोबर काय होणार आहे? 1/2 AC इंटू BD. आता आपण किमती टाकू. ह्या दोन्ही साईडला 1/2 आहे, कॅन्सल होतील. म्हणजे BCची किंमत काय आहे? 16. ABची 12. बरोबर. ACची किंमत आपल्याला AC काढावी लागेल. ACची किंमत काढण्यासाठी त्रिकोण ABCमध्ये ही बाजू माहिती आहे 12, ही 16 आहे. जर आपण त्रिकूट वापरलं 12 आणि 16 बाजू असताना कर्ण किती येतो? 20 येतो. म्हणजे ACची किंमत आपल्याला 20 मिळेल, बरोबर आहे. पूर्ण ACची लांबी किती मिळेल आपल्याला? 20 मिळेल. म्हणजे ACची किंमत काय टाकणार आपण? 20. आणि BD आपल्याला काढायचं आहे. यावरून BD इक्वल टू BDची किंमत काय होईल? हे 16 गुणिले 12 आणि भागिले 20 होतील, बरोबर आहे. आता पहा मित्रांनो, येथे 1/2 कॅन्सल झालेले आहेत. या प्रकारचा जर प्रश्न आला तर हे सूत्र वगैरे असं काही लिहिण्याची गरज नाही. फक्त आपण असं करायचं, ह्या दोन काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे या दोन बाजूंचा गुणाकार. फक्त येथे हा लंब असला पाहिजे. असा जर प्रश्न आला तर ही बाजू गुणिले ही बाजू म्हणजे BC गुणिले AB आणि AC गुणिले BD किमती काढायच्या. त्यासाठी एक या त्रिकोणाचा उपयोग करून कर्ण काढता येईल आपल्याला. त्रिकोण माहीत असेल तर ठीक, नसेल तर पायथागोरस सूत्र वापरायचं आणि ACची बाजू काढून घ्यायची, म्हणजे ही साईड काढून घ्यायची. आता BD हे सोडवता येईल आपल्याला. 2ने आपण भाग देऊ म्हणजे बेस सख 12 होईल आणि बेन दाय 20 होईल, बरोबर आहे. आता हे काय होईल? 16 गुणिले 6 होईल आणि भागिले 10 होतील. 16 गुणिले 6 म्हणजे 96 आणि भागिले 10. 96ला 10ने भागायचं म्हणजे काय? 9.6 येईल. पॉईंट येथे येईल, बरोबर आहे. सेंटीमीटर. BDची लांबी किती असेल आपली? 9.6. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. याप्रमाणेच तुम्हाला स्वाध्याय 17.2 मधला 7वा प्रश्न सोडवता येईल. त्याचे थोडा आपण डीपमध्ये शिकवला होता, पण ही हिंट वापरून पण तुम्हाला तो प्रश्न एका मिनिटात सुटल्या जाईल. नेक्स्ट, येथे आपल्याला हा कोन 90 अंशाचा दिलेला आहे, हा पण 90 अंशाचा दिलेला आहे आणि ही बाजू 9, ही 15, ही 8. तर आपल्याला विचारलेलं काय आहे? AD व BC, ही बाजू AD आणि BC या दोघातील फरक किती आहे? म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? AD मायनस BC ही किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला AD आणि BC या दोन साईड काढाव्या लागतील. आता AD कशी निघेल? हा काटकोन त्रिकोण घेतला आपण तर AD काढता येईल. म्हणजे या ACD या काटकोन त्रिकोणाचा तो कर्ण आहे. आणि BC कशी काढता येईल आपल्याला? तर हा पण काटकोन त्रिकोण आहे, या दोन बाजू माहीत आहेत म्हणून ही बाजू काढता येईल आपल्याला. त्रिकूट वापरलं तर लवकर उत्तर येईल, त्रिकूट नाही वापरलं तर पायथागोरसचं सूत्र वापरून काढण्यासाठी थोडा वेळ लागेल. आपण सूत्र वापरू. आता आपल्याला त्रिकोण ABCमध्ये ABC या त्रिकोणामध्ये ही बाजू काढायची आपल्याला BC. येथे काय होईल? कर्ण हा आहे AC स्क्वेअर, म्हणजे AC स्क्वेअर AB स्क्वेअर होईल
आणि प्लस बी सी स्क्वेअर होईल. आपल्याला किंमत कोणती पाहिजे? बी सीची पाहिजे. म्हणजे आपण असं लिहू शकतो बी सीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग मायनस ए बीचा वर्ग. बरोबर आहे. आता ए सी किंमत 15 दिलेली आहे म्हणजे 15चा वर्ग मायनस ए बी 9 आहे 9चा वर्ग. 15चा वर्ग 225 आणि मायनस 9चा वर्ग 81. 225मधून 81 गेले तर 144 राहतील. ही किंमत येणार आहे बी सी वर्गाची. आपल्याला बी सी पाहिजे. वर्गमूळ घेतलं 144चं वर्गमूळ 12 आहे म्हणजे बी सीची किंमत किती येईल? 12. ही 12 येईल. तर आता ही बाजू काढली आपण. ही पण काढायची आपल्याला एडी. एडीसाठी हा त्रिकोण घेणार. त्रिकोण ए सी डी हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे आपल्याला एडी काढता येईल. एडी हा कर्ण आहे म्हणजे इथे काय होणार आहे? या त्रिकोण ए सी डी या त्रिकोणामध्ये काय होणार आहे पहा? कर्णाचा वर्ग 90 अंशासमोरील बाजू म्हणजे कर्ण. येथे 90चा हा कोन आहे. समोरची बाजू हा कर्ण म्हणजे एडीचा वर्ग कर्णचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए सीचा वर्ग प्लस सी डी किंवा डी सीचा वर्ग. ए सी 15 आहे म्हणजे 15चा वर्ग आणि सी डी 8 आहे म्हणजे 8चा वर्ग. 15चा वर्ग 225 आणि 8चा वर्ग 64. 225 आणि 64 ही बेरीज येणार आहे 289. 289 ही किंमत आलेली एडी वर्गाची. आपल्याला एडी पाहिजे म्हणून वर्गमूळ घ्यावे लागेल. 289चं वर्गमूळ आहे 17 म्हणजे एडीची किंमत किती आली आपली? 17 आलेली आहे. बरोबर आहे. 12 आणि 17. तर आपल्याला काय पाहिजे? एडी मायनस बी सी या दोन बाजूचा फरक पाहिजे आपल्याला. एडी 17 आहे म्हणजे फरक किती येणार आहे? 17 मायनस बी सी 12. 17तून 12 गेले 5 म्हणजे फरक किती येईल? 5चा येईल. या दोन बाजूमधील फरक किती आहे? 17 मायनस 12 म्हणजे 5 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पुढे 3 रेषाखंडाच्या लांबीचा गट दिला आहे तर कोणत्या गटापासून काटकोन त्रिकोण होणार नाही? होणार नाही हे विचारलेलं आपल्याला. म्हणजे त्रिकूट नसलं पाहिजे. त्रिकूट नसेल तर काटकोन त्रिकोण होणार नाही. 3, 4, 5 यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? 5 आहे म्हणजे कर्ण 5 असेल. बरोबर आहे. म्हणजे 5चा वर्ग जर घेतला आपण तर ह्या दोन वर्गांच्या बेरजे एवढा असायला पाहिजे. म्हणजे 5चा वर्ग जर घेतला तर किती येणार आहे? 25. या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज काय होईल? 3चा वर्ग आणि प्लस 4चा वर्ग. 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. 16 9 25 म्हणजे ह्या दोन्ही बाजू बरोबर आहेत. बरोबर आहे. म्हणजे कर्णचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आलेली आहे म्हणजे हे त्रिकूट आहे. म्हणजे यापासून आपल्याला काटकोन त्रिकोण तयार करता येईल. आता 4, 6, 9 या बाजू घेतल्या आपण. मोठी बाजू कोणती आहे? 9 म्हणजे 9चा वर्ग म्हणजे कर्णचा वर्ग किती होणार आहे? 9चा वर्ग 81 होईल आणि ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 4चा वर्ग आणि प्लस 6चा वर्ग किती होईल? 4चा वर्ग 16 होईल आणि 6चा वर्ग 36 होईल. दोघांची बेरीज 52 होईल. म्हणजे एक किंमत 81 आली आणि एक 52 आली. कर्णचा वर्ग राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा नाही आहे त्यामुळे हे त्रिकूट नाही. यापासून आपल्याला काटकोन त्रिकोण तयार करता येणार नाही. नंतर येथे मोठी बाजू कोणती आहे? 26 म्हणजे 26चा वर्ग किती असायला पाहिजे? या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असला पाहिजे म्हणजे 10चा वर्ग आणि 24चा वर्ग तरच ते त्रिकूट होईल. 26चा वर्ग किती येतो? 676 आहे पहा आणि 10चा वर्ग 100 आणि 24चा वर्ग किती आहे? 576. ही दोघांची बेरीज किती येईल? 676 म्हणजे 676 आणि 676 सारखेच आलेले आहेत त्यामुळे हे पण त्रिकूट आहे. आता आपल्याला काटकोन त्रिकोण होणार नाही असा कोणता गट आहे? तर हा गट आहे. हे पण चेक करायची गरज नाही कारण हे त्रिकूट आहेच. 11, 60, 61 यापासून काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणजे काटकोन त्रिकोण तयार होणार नाही असा गट कोणता येईल? हा गट येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. फक्त मोठी बाजू म्हणजे कर्ण समजायचा आणि राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज घ्यायची. नेक्स्ट, येथे आपल्याला या आकृतीची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे ही सगळ्या बाजूंची बेरीज घ्यायची आपल्याला. तर हा 90 अंशाचा कोन दिलेला आहे. ही बाजू 50, ही 12, ही 55. तर आपल्याला ही बाजू माहीत आहे, ही माहीत आहे, ही पण बाजू माहीत आहे. फक्त ही बाजू माहीत नाही आहे. ही बाजू कशी काढता येईल आपल्याला?
तर पहा येथे बी सी आहे 12, म्हणजे आपण जर याला अशी समांतर लाईन काढली तर ही पण किती येणार आहे 12ची येणार आहे, बरोबर आहे 12. आणि येथे आपण एक पॉईंट घेऊ, समजा ई. तर आता ही बाजू किती आहे 50, ए बी 50 आहे आणि सी डी 55 आहे, म्हणजे ई पासून सी पर्यंत हे अंतर किती येणार आहे 50च येणार आहे, कारण आयत तयार होईल तो, हा 12 12 आणि 50 50चा आयत तयार होईल. तर आपल्याला ही बाजू टोटल किती दिलेली आहे 55, डी आणि सी एवढं अंतर किती आहे 55, त्यापैकी हे किती आहे 50, म्हणजे हे किती येणार आहे 5 येईल, बरोबर आहे, ही बाजू 5 येईल. आता ह्या दोन बाजू मिळाल्या, येथे 90 अंशाचा कोन होईल, ह्या दोन बाजू मिळाल्या तर ही बाजू आपल्याला आता काढता येईल. ही बाजू काढता येईल कशामुळे, काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, दोन बाजू माहीत आहे, हा कर्ण आहे, म्हणजे काय होईल एडीचा वर्ग, एडीचा वर्ग बरोबर काय होईल एईचा वर्ग आणि प्लस ईडीचा वर्ग. एई 12 आहे म्हणजे 12चा वर्ग आणि ईडी 5 आहे 5चा वर्ग. 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग 25, दोघांची बेरीज 169. देअरफॉर एडीच्या वर्गाची किंमत येईल ही, आपल्याला एडी पाहिजे म्हणून काय घ्यावं लागेल वर्गमूळ. 169चं वर्गमूळ 13 आहे, कारण 13चा वर्ग 169 आहे, म्हणून एडीची किंमत आली 13. ही 13 किंमत मिळाली आपल्याला. आता सगळ्या बाजू माहीत आहेत पहा, ह्या सर्व बाजू माहीत असल्यामुळे आता परिमिती काढता येईल. परिमिती कशी येणार आहे, सर्व बाजूंची बेरीज ए बी प्लस बी सी प्लस सी डी घेऊ आपण, कारण सी डी 55 दिली आपल्याला, सी डी आणि प्लस डी ए किंवा ए डी. 1 2 3 4 साईड आहेत ह्या, 1 2 3 4. ए बी 50 आहे, बी सी 12 आहे, सी डी टोटल 55 दिलेली आहे आणि ए डी 13. ही सर्वांची बेरीज हे 50, हे 12 आणि 13 25 होतील, 25 आणि हे 50 75 होतील आणि 75 आणि 55 म्हणजे 75 आणि 55 10 चला 1 7 5 12 आणि 1 13 130. उत्तर काय येईल 130. परिमिती किती येईल 130 सेंटीमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला आकृतीची परिमिती काढायची आहे. परिमिती काढण्यासाठी सर्व बाजू माहीत पाहिजेत. ही बाजू माहीत आहे, ही माहीत आहे, ही पण माहीत आहे, परंतु या बाजू एक्सच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. तर आपल्याला एक्सची किंमत काय आहे ही काढावी लागेल. एक्स किंमत काढली आपण तर ह्या सगळ्या बाजू आपल्याला काढता येतील आणि नंतर सगळ्यांची बेरीज घेऊन आपल्याला परिमिती काढता येईल. आता आपण हा कोणता एक त्रिकोण घेता येईल आपल्याला, हे सगळे 90 अंशाचे कोन आहेत, हे सगळे काटकोन आहेत पहा. तर हा त्रिकोण घेऊ आपण सगळ्यात लहान, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल म्हणून हा त्रिकोण घेऊ आपण. हा त्रिकोण जर घेतला तर येथे काय होईल, हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे हा सी डी कर्ण होईल, म्हणजे सी डीचा वर्ग, सी डीचा वर्ग बरोबर काय येईल सीईचा वर्ग प्लस ई डीचा वर्ग, सीईचा वर्ग प्लस ई डीचा वर्ग. आता किमती टाकू आपण. सी डी आपल्याला 25 दिलेली आहे, त्याचा वर्ग घ्यायचा आहे. ई सी, ई आणि सी 3x आहे, म्हणजे 3xचा वर्ग करावा लागेल आपल्याला आणि प्लस ई डी किती आहे 4x, 4xचा वर्ग. आता पहा 25चा वर्ग 625 आहे. आता इथे 3चा वर्ग करायचा आहे आणि xचा वर्ग करायचा आहे. 3चा वर्ग 9 होईल आणि xचा वर्ग x स्क्वेअर बरोबर आहे. 4चा वर्ग करायचा आहे, xचा वर्ग करायचा आहे, म्हणजे 4चा, कारण ब्रॅकेटचा वर्ग येतो, 4चा वर्ग 16 आणि x स्क्वेअर, 16x स्क्वेअर आणि 9x स्क्वेअर दोघांची बेरीज 16 9 25 x स्क्वेअर होतील. देअरफॉर 625 बरोबर 25 x स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आता यावरून आपल्याला x स्क्वेअर किंमत काढता येईल. x स्क्वेअर काय होतील 625, हे 25 भागाकारात येतील, म्हणजे x स्क्वेअरची किंमत काय होईल, ही काटाकाटी केली तर 25 उत्तर येईल, म्हणजे x स्क्वेअरची किंमत किती येणार आहे 25. वर्गमूळ घेतला आपण तर एक्सची किंमत काय येणार आहे 5.
बरोबर आहे. एक्सची किंमत 5 आली. आता या बाजू कशा दिल्यात 9x, एक्सची किंमत 5 आली आपली, एक्स म्हणजे 5. तर आता 9 गुणिले 5 होईल, 9 5 45, म्हणजे ही बाजू किती येईल आपली 45ची. ही 12x आहे, एक्सची किंमत 5 म्हणजे 12 गुणिले 5, 12 पंचे 60 होईल. ही बाजू किती येईल 5 × 30 होईल. ही बाजू 8 गुणिले 5 होईल, 8 पंचे 40ची होईल. आणि ही 5 त्रिक 15 होईल. आणि ही बाजू 5 चोक 20 होईल. एक्सची किंमत काढली, ह्या सर्व बाजू मिळाल्या. आता परिमिती घ्यायची, सर्वांची बेरीज करायची आपल्याला बाजूंची. म्हणजे परिमिती कशी येईल पहा, दिलेल्या आकृतीची परिमिती हे 9x प्लस 12x, हे लिहायची गरज नाही, समजण्यासाठी लिहितो आपण. डायरेक्ट करावं लागेल आपल्याला, कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढता आलं पाहिजे. प्लस 6x प्लस 8x प्लस 3x प्लस 4x, या बाजू झाल्या. नंतर ही बाजू 25, ही 50, ही 75. बाजू लिहित नाही, डायरेक्ट किंमत लिहू आपण आता. 25 प्लस 50 प्लस 75. 9xची किंमत काय आलेली आहे 45, 12xची 60 प्लस 50 आणि प्लस 75. ही बेरीज करण्यासाठी काय करायचं, कमीत कमी वेळेमध्ये होण्यासाठी पहा, हे 60 आहेत आणि हे 40 आहेत, दोघांची बेरीज किती झाली 100. बरोबर आहे. हे 25 आहेत, हे 75 आहेत, म्हणजे किती झाले 100. हे 50, हे 20, 70 झाले आणि हे 30, म्हणजे किती झाले 100. ज्या संख्या घेतल्या आपण त्यांना गोल केलेलं आहे, म्हणजे काही चुकी पण होणार नाही आणि काही नंबरही विसरणार नाही. आता काय राहील आपलं, फक्त या 2 नंबर राहिलेत, 45 आणि 15, दोघांची बेरीज किती होईल 60 होईल. 60, 100, 200, 300 आणि 60, म्हणजे काय होईल 360. परिमिती सेंटीमीटर, येथे युनिट दिलं नाही आपल्याला, सेंटीमीटर दिलेलं नाही, कोणतं युनिट नसल्यामुळे आपण एकक लिहिणार. 360 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, खूप सोपा प्रश्न आहे पहा. चौरसाची प्रत्येक बाजू किती, हा चौरस दिलेला आहे ABCD, याची बाजू किती आहे हे काढायचं आहे. चारही बाजू चौरसाच्या एकरूप असतात, एक जरी बाजू काढली तर आपलं उत्तर मिळून जाईल. एवढं अंतर 2 दिलं आहे, ही 6, ही 10 आणि येथे 90 अंशाचा कोन दिलेला आहे. चौरसाची बाजू ही DC आहे, बरोबर आहे. DC जर बाजू चौरसाची असेल आणि एवढं अंतर 2 असेल तर ही बाजू आपल्याला काढावी लागेल, म्हणजे दोघांची बेरीज केली तर ही DC बाजू आपल्याला मिळेल. आता एवढी बाजू कशी काढणार आपण, येथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, त्यापैकी ह्या 2 बाजू माहिती आहेत, म्हणजे ही बाजू काढता येईल आपल्याला. त्रिकोण FEC मध्ये, त्रिकोण FEC यामध्ये पायथागोरसचं सूत्र काय होईल, कर्ण हा आहे म्हणजे 10चा वर्ग बरोबर काय असेल 6चा वर्ग आणि प्लस ECचा वर्ग. बाजू लिहिलेलं नाही, डायरेक्ट किमती टाकल्यात. आता आपल्याला 10चा वर्ग 100 येईल आणि 6चा वर्ग 36 होईल आणि प्लस EC स्क्वेअर, हीच किंमत काढायची आपल्याला. तर आता EC स्क्वेअर काढायची आपल्याला, एका साईडला घेऊ आपण आणि ह्या 100मधून हे 36 वजा होतील. 100मधून 36 गेले तर 64 राहतील, बरोबर आहे. ही किंमत कशाची येईल, EC वर्गाची येणार आहे. आपल्याला EC पाहिजे म्हणजे वर्गमूळ घ्यावं लागेल. तर 64चं वर्गमूळ 8 येईल, म्हणजे ECची किंमत काय येईल 8. एवढी बाजू किती 8, ही बाजू 2 दिलेली आहे, म्हणजे ही टोटल बाजू काय झाली 2 अधिक 8 म्हणजे किती 10. परंतु ही बाजू म्हणजे काय, ह्या चौरसाची बाजू आहे ती, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 10 सेंटीमीटर. चौरसाची बाजू किती असेल 10 सेंटीमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला PQ ही बाजू 18 दिलेली आहे आणि RS ही बाजू 6 दिलेली आहे. हा कोन 90चा आणि हा कोन 90चा पण दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, P आणि S एवढं अंतर किती हे काढायचं आहे. P पासून S पर्यंतचं अंतर म्हणजे या रेषाखंडाची लांबी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पहा, यासाठी आपण काय करू, एक थोडी रचना करू. येथे आपण येथे असा आणि ही बाजू वाढवू आपण, तर काय होईल येथे पहा, ही बाजू 18 आहे म्हणजे ही पण बाजू किती होईल 18 होईल.
समजा हा पॉईंट आपण यम घेऊ, म्हणजे यम आणि आर हे अंतर किती झालं 18. आपल्याला काय काढायचं आहे, पी आणि यस एवढं टोटल अंतर काढायचं आहे. म्हणजे हा आता काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, पी एम यस बरोबर आहे. हा पी एस कर्ण झालेला आहे, तोच आपल्याला किती काढायचं आहे. म्हणजे यम यस एवढी बाजू माहीत झाली, ही 18 आहे आणि ही 6 आहे. म्हणजे ही टोटल बाजू काय होईल, हा मोठा त्रिकोण घेण्यासाठी आपल्याला ही टोटल बाजू 18 आणि 6 म्हणजे 24 होईल बरोबर आहे. दोघांची बेरीज 24 येईल. म्हणजे ही एक बाजू माहिती आहे पूर्ण. आपल्याला पी एस काढायचा आहे कर्ण, तर ही बाजू माहीत पाहिजे. ही बाजू कशी माहीत होईल, कारण इथे आपल्याला काय दिलेलं आहे, पी क्यू 18 दिलेली आहे. म्हणजे ही साईड 18 दिली, परंतु पी क्यू आणि क्यू आर एकरूप दिल्यात. म्हणजे क्यू आर एकरूप असल्यामुळे क्यू आरचं पण अंतर किती 18च दिलेलं आहे आपल्याला. क्यू आर 18 असल्यामुळे हे पण अंतर किती येणार आहे, 18च येणार आहे बरोबर आहे. मग आता या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू माहीत आहे, ही बाजू माहीत आहे, तर मग पी एस काढता येईल आपल्याला. पी एस हा कर्ण होईल त्या त्रिकोणात. त्रिकोण पी एम एस या त्रिकोणामध्ये काय होणार आहे, पी एसचा वर्ग. पी एसचा वर्ग म्हणजे काय होईल, पी एमचा वर्ग आणि अधिक एम एसचा वर्ग होईल. एम एस वर्ग होईल. पी एम 18 आहे, 18चा वर्ग आणि एम एस 24 आहे, 24चा वर्ग. 18चा वर्ग 324 आहे आणि 24चा वर्ग 576 आहेत. वर्ग पाठ पाहिजेत. दोघांची बेरीज 900 येईल बरोबर आहे. 500 आणि 300 800 आणि 24 आणि 76 म्हणजे 100. 800 आणि 100 900. पी एसचा वर्ग ही किंमत मिळेल. आपल्याला पी एस पाहिजे, मग वर्गमूळ घ्यावं लागेल. 900 याचं वर्गमूळ काय आहे 30. म्हणजे पी एसची किंमत किती येईल, 30 येणार आहे, 30 सेंटीमीटर. तर ही पी एस, पीपासून एसपर्यंतचं अंतर 30 सेंटीमीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला दिशा माहीत असणे आवश्यक आहे. नकाशामध्ये किंवा पेपरवर जर दिशा लिहायच्या असतील तर आपण वरची दिशा उत्तर लिहितो आणि खालची दिशा दक्षिण, आणि आपल्या उजव्या हाताची पूर्व आणि डाव्या हाताची पश्चिम. याप्रमाणे नकाशामध्ये पण दिशा याच प्रकारच्या असतात, वरची उत्तर, खालची दक्षिण, उजव्या हाताला आपल्या पूर्व आणि डाव्या हाताची पश्चिम. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, आदित्य ए या ठिकाणाहून पूर्वेकडे 15 मीटर अंतरावरील बी या ठिकाणी गेला. म्हणजे ए पासून बी पर्यंत आदित्य गेलेला आहे, तर अंतर किती आहे 15 मीटर. म्हणजे आदित्य ए या ठिकाणाहून, समजा ए पॉईंट घेऊ आपण, ए या ठिकाणाहून आदित्य निघालेला आहे, पूर्वेकडे गेलेला आहे. पूर्वेकडे समजा हा पॉईंट घेतला आपण, येथे आदित्य उभा आहे, तर आता पूर्वेकडे गेला. पूर्व कुठे, उजव्या हाताला आहे, म्हणजे आपल्याला इकडे यावं लागेल बरोबर आहे. तर हे अंतर किती दिलेलं आहे 15 मीटर. 15 मीटर दिलेलं आहे. नंतर बी या ठिकाणी आला, म्हणजे येथे बी पॉईंट येईल. तेथून उत्तरेकडे गेला, ह्या बी पॉईंटपासून उत्तरेकडे, उत्तर दिशा कुठे वरच्या साईडला, म्हणजे या उत्तरेकडे गेला, तर किती अंतर गेला 9 मीटर. येथे सी या ठिकाणी गेला, म्हणजे इथे सी पॉईंट येईल. हे अंतर किती आहे 9 मीटर. बीपासून उत्तरेकडे सी पॉईंट 9 मीटरवर. नंतर व तेथून पूर्वेकडे 25 मीटर अंतर गेला. आता या सी पॉईंटपासून पूर्वेकडे, म्हणजे हा पूर्व कुठे उजव्या साईडला, म्हणजे पूर्वेकडे किती गेला 25 मीटर. समजा हे 25 मीटर, 25 मीटर. हा पॉईंट कोणता येईल डीकडे. तर ए व डी मधील कमीत कमी अंतर किती, म्हणजे ए आणि डी, येथून आदित्य निघाला होता तर येथे पोहोचलेला आहे, तर हे अंतर किती आहे कमीत कमी आपल्याला काढायचं आहे. तर ते अंतर आपल्याला जोडून घ्यावं लागेल. पहा येथे एक 90 अंशाचा कोन होईल आणि येथे एक 90 अंशाचा कोन. तर आता ए आणि डी एवढं अंतर काढायचं आपल्याला. तर त्यासाठी आपण काय करू, ए डी हा कर्ण येईल अशी अरेंजमेंट करू. तर हे जर अंतर आपण वाढवलं, असं वाढविलं अंतर हे, आणि हे अंतर वाढवलं, एक रचना केली आपण, तर येथे 90 अंशाचा कोन होईल. हा आयत तयार होईल आणि समजा एक बिंदू घेऊ आपण पी. पी या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत अंतर किती येणार आहे, हे 15 आहे. म्हणजे आयत असल्यामुळे हे पण अंतर किती येईल 15च येणार आहे, 15 मीटर बरोबर आहे. आता हा काटकोन त्रिकोण घेतला आपण, तर आपल्याला एडी काढता येईल. पहा त्यामध्ये आपल्याला ही बाजू टोटल माहीत होईल. आता पी आणि डी अंतर हे किती येणार आहे, हे वाढविलं आहे 15 आणि हे 25. 25 आणि 15 हे 40 होईल पीपासून डीपर्यंत.
म्हणजे ए पी डी या काटकोन त्रिकोणात ही बाजू 40 आहे. ही बाजू आपल्याला ए डी काढायची आहे, तर ही बाजू माहीत पाहिजे. कारण काटकोन त्रिकोणात 2 बाजू माहीत पाहिजेत, तर तिसरी काढता येते. मग ही बाजू माहीत कशी होईल? कारण ही बाजू आपल्याला 9 दिलेली आहे. हा आयत असल्यामुळे ही पण बाजू किती येणार आहे? 9च येणार आहे. बरोबर आहे. ही बाजू 9 आली, ही बाजू 40 आहे, म्हणजे ए डी अंतर काढता येईल आपल्याला. आता या त्रिकोणामध्ये त्रिकोण कोणता आहे तो? त्रिकोण ए पी डी या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणता होईल? ए डी होईल. कारण 90चा कोन हा आहे, म्हणजे ए डी कर्ण होईल. म्हणजे ए डीचा वर्ग काय असणार आहे? ए पीचा वर्ग आणि प्लस पी डीचा वर्ग. ए पी अंतर 9 आहे, 9चा वर्ग आणि पी डी 15 आणि 25 म्हणजे 40, 40चा वर्ग. 9चा वर्ग 81 आणि 40चा वर्ग 4चा वर्ग 16 आणि 0 ऐवजी 2 0 म्हणजे 40चा वर्ग 1600. ही बेरीज किती येईल? 1681. 1681 येईल. ही किंमत कशाची येईल? ए डी वर्गाची. आपल्याला ए डी पाहिजे म्हणून वर्गमूळ घेऊ. ए डी 1681चं वर्गमूळ किती आहे? 41. म्हणजे ए डीचं अंतर किती येईल? 41. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यूची लांबी एक्सच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे, क्यू आरची पण लांबी एक्सच्या स्वरूपात आहे आणि पी आरची पण लांबी एक्सच्या स्वरूपात दिलेली आहे. तर एक्सच्या कोणत्या किमतीस त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण होईल? आपल्याला यामध्ये पर्यायातील एक्सची किंमत घेऊन उत्तर ठरवायचं आहे. म्हणजे या किमती वापरून आपल्याला उत्तर काय येईल, कोणता पर्याय बरोबर आहे हे फाइंड आउट करायचं आहे. तर आपण प्रथम एक्सची किंमत आपण काय घेऊ? 2 घेऊ आणि काटकोन त्रिकोण तयार होईल का हे चेक करू. त्रिकोण कसा दिलेला आहे? पी क्यू आर. समजा हा त्रिकोण आपण पी क्यू आर घेऊ. आपण पी क्यू आणि आर. तर पी क्यू किती दिलेली आहे? 3x - 1, 3x - 1. क्यू आर 15x. तर पी आर काय आहे? 15x प्लस. आता पहा हा काटकोन त्रिकोण, यामध्ये जर कर्ण हा होईल, कारण त्रिकोण पी क्यू आर दिलेला म्हणजे क्यू जवळ 90 अंशाचा कोन असला पाहिजे. तर आता आपण एक्सची किंमत 2 घेऊन चेक करू काटकोन त्रिकोण तयार होईल का. तर कर्ण कोणता होईल? म्हणजे एक्सची किंमत जर 2 घेतली आपण तर पी आर काय होईल? एक्सची किंमत 2 ठेवायची, 15 × 2 = 30 आणि 31 होईल. बरोबर आहे. आणि पी क्यू आणि क्यू आर, पी क्यूची किंमत काय येईल? पी क्यू 3, एक्सची किंमत 2, 3 × 2 = 6, मधून 1 गेला 5 येईल. आणि क्यू आरची किंमत काय होईल? एक्सची किंमत 2 घेतली तर 15 × 30 होईल. तर एक्सची किंमत 2 घेतली आपण तर हे त्रिकूट आहे का? 31, 5 आणि 30 हे त्रिकूट होणार नाही. म्हणजे मोठी बाजू 31चा वर्ग, 30चा वर्ग आणि 5चा वर्ग बरोबर येईल का? येणार नाही. म्हणजे एक्सची किंमत 2 आपल्याला घेता येणार नाही. तर एक्सची किंमत 6 घेऊन पाहू आपण. एक्सची किंमत जर 6 घेतली आपण तर काय होईल? म्हणजे पी आरची किंमत काय येईल? आता एक्सची आपण 6 किंमत ठेवू, म्हणजे 15 × 6 = 90 होईल आणि प्लस 1 म्हणजे 91 होतील पी आर. पी क्यू काय होईल? एक्सची किंमत 6 घेतली, 6 × 18, 18 मधून 1 जाईल म्हणजे 17 होईल. पी क्यू किती येईल? 17. आणि क्यू आर काय होईल? 15 × 90 होईल. 90, 91 आणि 17 हे पण त्रिकूट होणार नाही. म्हणजे 91चा वर्ग म्हणजे कर्ण जर हा घेतला तर यापासून काटकोन त्रिकोण तयार होणार नाही. नंतर आपण एक्सची किंमत 4 घेऊन पाहू. आता 4 जर घेतली आपण, एक्सची किंमत जर 4 घेतली तर पी आर काय होईल पहा. पी आर 4 घेतली, 15 × 4 = 60 आणि 1 61 होतील. आणि पी क्यू काय होईल? 4 × 3 = 12, मधून 1 गेला 11 होतील. आणि क्यू आर काय होईल? 4 किंमत घेतली, 15 × 4 = 60, 60, 61 आणि 11 हे त्रिकूट आहे पहा. कारण 61चा जर वर्ग घेतला आपण म्हणजे कर्णचा वर्ग तर 11चा वर्ग आणि 60चा वर्ग ही दोघांची बेरीज जर केली तर 61च्या वर्गा एवढी येईल. म्हणजे हे त्रिकूट आहे आपलं. म्हणजे 4 जर एक्सची किंमत घेतली आपण तर काटकोन त्रिकोण तयार होतो, आपल्याला त्रिकूट मिळते. या किमतीस त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण होईल. म्हणजे पर्याय क्रमांक
3 आपला बरोबर आहे. उत्तर 4 आहे आणि पर्याय क्रमांक 3 आहे. नेक्स्ट, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? पहा, कर्णाची जर लांबी दिली असेल तर चौरसाचं क्षेत्रफळाचं एक सूत्र आहे, चौरसाचे क्षेत्रफळ. एक सूत्र माहिती आहे आपल्याला, बाजूचा वर्ग. बरोबर आहे. म्हणजे बाजू माहीत असेल तर हे सूत्र वापरलं म्हणजे बाजूचा वर्ग केला तर चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळते. परंतु कर्ण जर दिला असेल, कर्ण दिल्यावर सूत्र कोणतं आहे पहा, चौरसाचे क्षेत्रफळ. हे दोन्ही सूत्र लक्षात ठेवायचे. कर्ण त्याचा वर्ग आणि त्याची अर्धी किंमत घ्यायची. कर्णचा वर्ग भागिले 2 हे सूत्र आहे. फक्त कर्ण असेल तर भागिले 2 करायचं आणि बाजू असेल तर भागिले 2 करायचं नाही. तर हे सूत्र वापरायचं आपल्याला. आता चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. कर्ण किती दिला आहे? 5 वर्गमुळात 2 दिलेला आहे. म्हणजे क्षेत्रफळ काय येईल? कर्ण आहे 5 वर्गमुळात 2, त्याचा वर्ग करायचा आपल्याला आणि पुन्हा 2 भागायचं आहे आपल्याला. म्हणजे येथे 5चा वर्ग करायचा आहे आणि वर्गमुळात 2 आहेत याचाही वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग 25 होईल आणि वर्गमुळात 2 आहेत आणि याचा वर्ग आहे म्हणजे काय होईल? फक्त वर्गमुळात फक्त 2 राहतील पहा. आणि हे भागिले 2 म्हणजे ही टर्म कशी आहे? 5 वर्गमुळात 2 आणि याचा वर्ग आहे म्हणजे कसं होते? 5 वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2. वर्ग असल्यामुळे आपण 2 वेळेस गुणाकारात लिहिलेले. म्हणजे 5 आणि 5 यांचा गुणाकार काय होईल? 25. आणि वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 यांचा गुणाकार काय होईल? गुणाकार 4 होईल आणि 4चं वर्गमूळ पुन्हा काय निघेल? 2च निघेल. त्याप्रमाणे आता येथे 2 2 कॅन्सल होतील म्हणजे उत्तर काय येईल? 25. क्षेत्रफळ आहे म्हणजे चौरस सेंटीमीटर. उत्तर काय येईल? 25. फक्त सूत्र लक्षात ठेवायचं. चौरसाचं क्षेत्रफळ बाजू दिली असेल तर बाजूचा वर्ग आणि कर्ण दिले असेल तर कर्णचा वर्ग भागिले 2. हे उत्तर काय आलेले? 30 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेला आहे 7 सेंटीमीटर, तर त्याच्या बाजूची लांबी काढायची. कर्ण दिला असेल तर क्षेत्रफळ काढायचं सूत्र पाहिलं आपण. आता कर्ण दिला असेल तर बाजू कशी काढायची? चौरसाचा कर्ण किती दिलेला आहे आपल्याला? 7 सेंटीमीटर दिलेला आहे. तर आपल्याला चौरसाची बाजू किती आहे हे काढायचं आहे. तर सूत्र पाहता, चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणिले बाजू. हे सूत्र लक्षात ठेवायचं. चौरसाचा कर्ण म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता चौरसाचा कर्ण आपल्याला किती दिलेला आहे? 7. तर वर्गमुळात 2 बाजू काढायची आपल्याला. म्हणजे बाजू बरोबर काय होईल? बाजू बरोबर 7 वर्गमुळात 2 आहेत तर इकडे भागाकारात येतील. आता वर्गमुळात 2 हे छेदामध्ये आलेले आहेत. छेदामध्ये आता वर्गमुळात 2 ही कशी आहे? अपरिमेय संख्या आहे आणि अपरिमेय संख्या कधी पण छेदामध्ये आपण लिहित नाहीत. त्यासाठी आपण काय करतो? त्या संख्येला परिमेय करतो. म्हणजे अपरिमेय संख्येला जर पुन्हा त्याच संख्येने आपण गुणाकार केला. आता ही किंमत आलेली आहे आपली, परंतु वर्गमुळात 2 नको आहे आपल्याला. त्यासाठी आपण काय करू? येथे वर्गमुळात 2 ने गुणाकार करू. येथे गुणाकार केला म्हणजे अंशामध्ये पण गुणाकार करावे लागेल. कारण वर्गमुळात 2 हे छेदामध्ये नसले पाहिजेत. छेदामध्ये कोणतीच संख्या वर्गमुळात नसली पाहिजे. त्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. त्या संख्येने आपण गुणाकार करतो छेदाला आणि अंशाला. म्हणजे येथे काय होईल? हे 7 वर्गमुळात 2 यांचा गुणाकार आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय होईल? फक्त 2 राहतील. म्हणजे आता ही संख्या कशी झालेली? परिमेय. पहिली काय होती? वर्गमुळात 2 ही अपरिमेय होती, परंतु अपरिमेय संख्या छेदामध्ये नसू नये त्यामुळे आपण गुणाकार केलेला आहे आणि ही आता छेदामध्ये परिमेय संख्या झालेली आहे. 7ला आपण 2 ने भागितलं तर उत्तर काय येईल? 7चे अर्धे म्हणजे काय होईल? 3.5. बरोबर आहे. आणि हे वर्गमुळात 2 जशास तसे म्हणजे उत्तर काय येईल? 3.5 वर्गमुळात 2. 3.5 वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. येथे पहा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2
याची किंमत 2 असते. कशामुळे? तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे आपण असं लिहू शकतो, एकाच वर्गमुळात जर घेतले तर 2 गुणिले 2 असं लिहिता येणार. बरोबर आहे. आता 2 गुणिले 2 म्हणजे 4 होईल, म्हणजे वर्गमूळ चिन्हामध्ये 4 होतील. बरोबर आहे. 2 गुणिले 2. आता 4चं वर्गमूळ किती? 2. म्हणजे काय? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याची किंमत काय होते? वर्गमूळ निघून जाते, फक्त 2 राहते. नेक्स्ट मित्रांनो, आता सोडवलेल्या 8व्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे हा. आता येथे पहा, हे दिशा माहीत पाहिजेत आपल्याला, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. तर येथे आपल्याला काय करायचं आहे? आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. समजा आदेशचं एक घर आहे, त्याच्या घराच्या उत्तरेकडे समजा हे आदेशचं घर आहे. तर या घरापासून समजा हे आदेशचं घर काढतो मी. या घरापासून उत्तरेकडे तो 200 मीटर चालत गेला. उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला. उत्तरेकडे 200 मीटर. तर 200 मीटर समजा हा वरच्या साईडला 200 मीटर अंतर चालत गेला. हे किती आहे? 200 मीटर. तेथे आपण एक पॉईंटला नाव देऊ, समजा बी. नंतर काटकोनात म्हणजे तेथे 90 अंशाचा कोन तयार होतो. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मीटर अंतर चालत गेला. पश्चिमेकडे नंतर 150. पश्चिम म्हणजे या साईडला गेलेला आहे. 150 मीटर पश्चिमेकडे गेलेला आहे. म्हणजे पश्चिमेकडे म्हणजे आपल्या डाव्या हाताला गेलेला आहे. येथे 90 अंशात काटकोनात गेलेला आहे, म्हणजे इथे 90 अंशाचा कोन झालेला आहे. हे आहे 150 मीटर. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मीटर चालत गेला. आता नंतर पुन्हा उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला 300 मीटर, हा पॉईंट आपण सी घेऊ. नंतर उत्तरेकडे 300 मीटर म्हणजे वरच्या दिशेला 300 मीटर चालत गेला. हे किती? 300 मीटर. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळला. म्हणजे पश्चिमेकडे 150 मीटर या पॉईंटपासून गेला. हा पॉईंट डी. तर पश्चिमेकडे म्हणजे या साईडला, डाव्या साईडला. बरोबर आहे. 150. तर 150साठी आपण एक रेष काढू. मी काय केलेलं आहे पहा, 1 सेंटीमीटर म्हणजे 50 मीटर गृहीत धरलेले आहे. याप्रमाणे अंदाज काढलेला आहे असा. येथे 150 म्हणून 3 सेंटीमीटर घेतलेले आहे मी. येथे 300 मीटर आहे म्हणून मी 6 सेंटीमीटर घेतलेलं आहे. म्हणजे एका सेंटीमीटरसाठी 50 कन्सिडर केलेलं आहे मी. म्हणजे आपल्याला आकृती बरोबर काढता येईल. नंतर 100 मीटर दक्षिणेकडे आला. दक्षिणेकडे आला म्हणजे खालच्या दिशेला आला. ई पॉईंटपासून खालच्या दिशेला 100 मीटर आलेला आहे. हे किती आहे? 100. हे 150 मीटर. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? तर तो आता म्हणजे आता सध्या कुठे येतो? एफ पॉईंटवर आहे. हा एफ पॉईंटवर आहे. त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल? सध्या एफ पॉईंटवर आहे. त्याचं घर कुठे? येथे आहे. म्हणजे ह्या 2 पॉईंटमधील अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पहा, हे 2 पॉईंटमधलं अंतर काढायचं आहे. म्हणजे ए आणि एफ आपल्याला जोडून घ्यावे लागतील. आपल्याला अंतर काय काढायचं आहे? एफ आणि हे ए एवढं अंतर काढायचं आपल्याला. हे अंतर किती आहे? त्याच्या घरापासून तो किती दूर आहे सध्या, हे अंतर आपल्याला काढायचं आहे. हे कसं काढता येईल? येथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. ही बाजू माहीत आहे, ही बाजू माहीत आहे, म्हणजे एवढी बाजू काढता येईल आपल्याला. बरोबर आहे. आपल्याला टोटल एफ ए हे अंतर काढायचं आहे. त्यापैकी ए आणि सी एवढं काढता येईल ह्या काटकोन त्रिकोणाचा उपयोग करून. नंतर आपल्याला एफ आणि सी एवढं अंतर पाहिजे. त्यासाठी आपण काय करू? येथे एक अशी रचना करू, ॲरेंजमेंट करू आपण अशी. येथे 90चा कोन होईल. हा येथे आता आयत तयार होईल. आयत तयार झाल्यामुळे ही 150 आहे, तर ही पण किती येईल मग? 150 येईल. आणि आता ही टोटल किती आहे? 300 आहे. परंतु ही किती आहे? 100 आहे. म्हणजे ही पण किती येणार आहे? 100 येणार आहे. बरोबर आहे. एवढं अंतर 100 येईल. एवढं 100 आहे म्हणजे हे टोटल 300 आहे. 300मधून हे 100 जर मायनस केले आपण तर एवढं अंतर किती येईल मग? ह्या समजा जी पॉईंटपासून सी पॉईंटपर्यंत एवढं अंतर किती येईल आपलं? 200 येईल. बरोबर आहे. म्हणजे आता या काटकोन त्रिकोणात
ही बाजू माहीत आहे, ही बाजू माहीत आहे, मग ही बाजू काढता येईल आपल्याला. पहा येथे 200 150 आहे, येथे पण 200 150 आहेत, म्हणजे हे अंतर सारखं येणार आहे. 15चा वर्ग 225 आहे आणि 20चा वर्ग 400 आहे. बरोबर आहे. दोघांची बेरीज 625 होईल. 15चा वर्ग आपण करू, शून्याचा नंतर विचार करू. 15चा वर्ग 225, 20चा वर्ग 400, दोघांची बेरीज 625, म्हणजे हे किती येईल 625. कशाचं वर्गमूळ आहे 25चा आहे. 25 म्हणजे इथे किती येईल 25 पैकी फक्त एक शून्य वाढणार म्हणजे 250चं होईल. बरोबर आहे. जर येथे आपण 150 आणि 200चं वर्ग घेतले तर ते असे होतील. येथे 2 झिरो वाढतील, येथे 2 झिरो वाढतील, येथे 2 झिरो वाढतील, म्हणजे येथे 1 झिरो वाढेल. हे किती येईल 250. त्याप्रमाणे येथे 150, येथे 200, मग हे पण किती येणार आहे 250. म्हणजे आपल्याला टोटल एफ हे अंतर एफपासून एपर्यंतचं अंतर किती मिळेल हे 250 आणि हे 250. 250 आणि 250 500 होईल. 500 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.